काही नाही त्याच्यापाशी. माझ्याकडे सगळंच आहे, स्त्रोत नकाशा आहे, 7/12 आहे, होल्डिंग आहे. फक्त तुम्ही त्या- त्याच्या प्रशासनाला एवढं नकाशे कळवा इथं- बाबा, तुम्ही येऊन बँकेचं काम आहे का पत्र कुठले काहीच नाही त्याला काय गुढी काय तिथे इथे बसायला आम्हाला बोलवायला हे बघा, उपविभागीय अभियंता सार्वजनिक उत्तर दिले आपले जे प्रश्न आहे ते दादाला आले नाही. हक्काची वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. अनेक वर्षापासून धोंडीबा मोरे या मंगरूळ गावामध्ये शेतीचा त्या शेतीत आपला उदरनिर्वाह करून इथं आपलं पोटभरण करतात. अनेक वर्षापासून त्याची वंचित बहुजन आघाडीकडे मागणी आहे की आमच्या शेतातून इथल्या प्रशासनानं व इथल्या आमदार खासदाराच्या दबावाने किंवा इथल्या मंत्र्याच्या दबाव टाकून मुद्दामून यायच्या शेतातून रस्ता काढण्याचा आलेला आहे. यानंतर आमच्याकडे जी जशी तक्रार आली आहे की मोरे साहेबांची, त्यानंतर मी 82ला जाऊन याची सर्व विचारपूस केलेली आहे. त्या नकाशामध्ये यायच्या धोंडीबा मोरे यांच्या शेतातून रस्ता नाही आहेच, तरीही इथल्या प्रशासनानं जबरदस्ती यांच्या शेतातून मुद्दामून मागासवर्गीय असल्यामुळं यांच्या रस्त्यातून शेतातून हा रस्ता मोरे साहेबांची जे त्यांची शेतीची 7/12 आहे त्याच्यावर हे शेत म्हणून त्यांची नोंद आहे का? हो आहे ना. हे सर्व पुरावे 7/12 यांचे काही जे कागदपत्र असतात नियमान की प्रॉपर्टीचे, ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत, पेपरमध्ये दिलेले आहेत, 82वाल्याला दाखवलेले आहेत. तरी पण अहो त्यांच्याच नकाशामध्ये जर रस्ता नाही आहे तर आमचे प्रूफ द्यायची काय गरज आहे तुम्हाला? तुमच्या जर 82मध्ये जर रस्ता असेल ना, नकाशामध्ये असेल ना, तुमच्याकडे पुरावे असेल, तुमच्या जिल्हा परिषद तुमच्या डिपार्टमेंटकडे असेल तर आम्हाला दाखवा. आम्ही आता 2 मिनिटातून इथून उठू. आमचे पुरावे काय करायचे तुम्हाला? तुमचे पुरावे दाखवा आम्हाला. किती दिवस झाले साहेब हे रस्ता? अनेक वर्षापासून चालू आहे, हे रस्त्याचं काम चालू आहे. त्यांनी अनेक आंदोलनं केली तर पण आता वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे. धोंडीबा मोरे यांना न्याय दिल्याशिवाय इथून उठणार नाही. अन्यथा जर प्रशासन येऊन इथं आम्हाला काही पुरावे दिले नाही तर वंचित बहुजन आघाडी स्वतः इथं JCB लावून इथं लवदा रस्ता करून टाकेल. बरं, सध्या जे काम चालू आहे ते हे बेंडसी करते का जिल्हा परिषद काम करत आहे? सध्या तर 82वाल्याकडे दिलेलं आहे. 82 करत आहे याचं काम, पण आम्ही कोर्टात गेलेले आहोत आणि आमचे निवेदनं दिले आहेत. तात्पुरतं त्यांनी रस्ता थांबवलेला आहे. पुढचं काय असणार आपल्याला? मी सांगितलं ना तुम्हाला, त्यानं 82वाल्यानं येऊन आम्हाला याचे पुरावे दाखवा, अन्यथा उद्या JCB लावून हे रस्ता करून टाकेल वंचित बहुजन आघाडी. बाबा, तुम्ही याच्या अगोदर शासनाला काही निवेदन वगैरे कंप्लेंट दिलेलं आहे का तुमच्या शेतामधून रोड चालू जाते म्हणून? मी शासनाला 19-20 पासून बरं. कलेक्टरला, SP ला, पोलीस स्टेशनला, 82ला, बांधकाम विभागाला सगळ्याला निवेदन देत आलो, पण मला एकाही निवेदनाचं त्याने परत उत्तर दिलेलं नाही. इकून तिकून त्याने ह्या 4 गावचे लोक उभे करून ह्या सामाली इंजिनियरनं पाथरीच्या त्याला उभं केलं. कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणला बसवलं, तिथून उठवलं. 15 ऑगस्टला बसले तिथून उठलं. पुन्हा 82मध्ये त्यानं 82 एक दिवसभर बंद केली. नंतर मी उपोषणला बसलो. मला उपोषण बसताना इंजिनियरनं मला सांगितलं की मी आता तिथं जर रोडवर आलो तर तुमच्याकडे कागदपत्रच घेऊन येईन, नाही तर मी तुमच्या रोडवर येणारच नाही, अशी मला त्याचं एक पत्र आहे. पण तरी त्यानं मला मी वारंवार त्याला निवेदन देऊन मी त्यानं आता पसवाल्याच्या बोरकर साहेब यांना ताकद लावून ह्या प्रशासनानं हे जबरदस्तीने हे रोड तयार करून घेतला. माझं उभय पिकातून यायनं सगळा रस्ता केला, कापूस काढा, सोयाबीन काढा, मग झाडं उद्ध्वस्त केले. मला त्यानं धरपकड केली, माझी उचलपांगडी केली. तरी ते मी म्हणलं साहेब तुम्हाला रस्ता नाही इथून, तरी ते ऐकणार. म्हणून आम्ही त्याला विनंती करीत आलो, तरी ते ऐकायला तयार नाही. आज आम्ही बंद केला तरी ह्या प्रशासनानं येऊन सगळं तार कुंपण माझे झेंडे फिंडे काढायचा प्रयत्न करून हे रस्ता सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. झेंडा तर लावलेला ना? हो, तर हे का पाठीमागचे काढे त्याने तार बी काढे. हां, जबरदस्ती करायची नाही तर म्हणजे आम्ही तुम्हाला मध्ये टाकू, तुमच्यावर गुन्हे करू. कुठलाच याच्यापाशी कुठलाच कागद नाही किंवा कुठलंच हे जे कलेक्टर ऑफिसच्या जे इनोडमध्ये जे नकाशा आहे 71-72चा जो दुष्काळ रोड झाला
त्याचा परिजीवन नंबर 22 आहे. तो रोड माझ्या शेतातून अशी त्यांना किती विनंती केली आणि साहेबाला मी स्वतः म्हणलं, साहेब तुमच्या जी तिथं हिनवडमध्ये नकाशा लावला त्या नकाशावर तुम्ही हाटकरवाडी ते पाळोदी ज्याचा नंबर परिजीवन नंबर 22 आहे तो रोड सोडून माझ्या गटातून तुम्ही कशामुळे रस्ता करायला? मी गरीब माणूस आहे. माझ्या आजीनं 61-62ला ही जमीन घेतलेली आहे आणि याच्यावर ह्या 7-12 श्रीरामचं लोन आहे सर माझ्या नावावर. आज मी त्या 7-12वर लोन दाखवायला, पण हे मला प्रशासन ऐकायला तयार नाही. मला दबस ना, मलाच ते गुन्हे तू यार नोंदवू, तुला मध्ये टाकू, तुला फाशीला देऊ, अशी हुकुमशाहीची दादागिरीची वर्तणूक दाखवून माझ्यावर हे अन्याय करायले. पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं आता? माझी एकच विनंती त्यांना की मी जे कोर्टात केस टाकली त्या कोर्टाचा निकाल आला किंवा इथून रस्ता जाते तर शासनाने रस्ता करायला काही हरकत नाही, पण जोपर्यंत मला निकाल मिळत नाही तोपर्यंत हे जर रस्ता जाणार आहे आणि हे रस्ता त्यांना बंद करण्यात यावा. आणि जे मंडळ अधिकाऱ्यानं, तलाठ्यानं किंवा इथल्या पोलीस पाटलानं, सरपंचानं, या 2-4 गावच्या लोकांनी येऊन जे नवीन रस्ता बाजूनं माझ्या शेताच्या नंबर धुऱ्यावरून, दोघा शेतकऱ्याच्या नंबर धुऱ्यावरून जे काढून देण्यात आला त्याच्यावरून लोक वर्षभर गेले, तो रस्ता त्यानं वापर करावा आणि मला ह्या माझ्या जमिनीतून मुक्त करावा, मला जमीन मिळावी याची माझी अपेक्षा आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. अरे शेती आमच्या हक्काची, वंचित बहुजन आघाडीचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. 23/2 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीकडून मोरे साहेब यांच्या जो शेतातला रस्ता नव्हता, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मी पहिले पूर्ण जे याच्यात इन्व्हॉल्व प्रशासन आहे त्याचा जाहीर निषेध करतो आणि यांच्यावर महसूल अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची सर्वप्रथम मागणी करत आहोत. जोपर्यंत मोरे साहेबांना न्याय मिळत नाही, हा रस्ता त्यांच्या शेतातून रस्ता काढलेला आहे, जाणीवपूर्वक जातीयताला चालना दिल्याचं काम इथल्या प्रशासनानं आणि इथल्या प्रतिनिधीने केलेलं आहे. हे रोड तात्काळ थांबवून त्यांना त्याची शेती वापस करण्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडी उद्रेक आंदोलन हे जिल्ह्यावर करण्यात येईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी.